रक्ताचे पाठ वाहिले तरी चालेल, परंतु हिंगोलीतून वाहणाऱ्या कयाधू नदीच पाणी बाहेर जिल्ह्यात नेऊ देणार नाही, असं म्हणत हिंगोलीतील शेतकरी पाणी प्रश्नावरून एकवटले आहेत। खाबाळा या ठिकाणी बंधाऱ्याचे काम सुरू आहे। त्या ठिकाणी हिंगोलीतील शेतकरी महिला शेतकरी लेकरं बाळ घेऊन आंदोलन करीत आहेत। हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीवर खरबी या ठिकाणी मोठा बंधारा बांधून कयाधू नदीच पाणी 100 फूट खोल जमिनीत भूमिगत बोगद्याद्वारे नदीत सर्व पाणी इसापूर धरणात आणि इसापूर धरणातून हे पाणी बाहेर जिल्ह्यात नेलं जात कटकारस्थान। याच्या विरोधात हिंगोलीतील सर्वच गावातील शेतकरी एकवटले असून रक्ताचे पाठ वाहिले तरी चालेल, आमचा जीव गेला तरी पण आमचं हक्काचं पाणी आम्ही बाहेर जिल्ह्यात नेऊ देणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली असून हिंगोलीच्या खांबाळा गावापासून काही अंतरावर भूमिगत बोगद्यातून पाणी नेलं जाणार आहे। त्या ठिकाणी शेतकरी मुलाबाळासह ठिय्या आंदोलन करीत आहेत। विशेष म्हणजे आंदोलनात महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। कालपासून हे शेतकरी ठिय्या आंदोलन करीत आहेत। उद्या आम्हाला ठिकाणी या ठिकाणी आत्महत्या करावं लागणार आहे, कारण आज पाहिलं यावर थोड्याफार आमच्या हाती निघल्या। हा बोगदा झाल्यानंतर उद्या शेतकऱ्यांना पाणीच मिळणार नाही, म्हणून आम्ही उद्या गिट्टी मशीनवर काम केलं गेल्यापेक्षा गिट्टी फोडल्यापेक्षा किंवा एखाद्या शहरात काम करायला गेल्यापेक्षा रोजगार आम्ही केल्यापेक्षा आम्हाला रद्द करणं आवश्यक आहे। म्हणून आम्ही पाहिलं असेल आम्ही खांबाळा या ठिकाणी थांबलो होतो, कारण रात्री मला एक नोटीस आली की बा हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलंय। या ठिकाणी त्यांना आम्ही रात्री सांगलं बा तुम्ही तहसीलदार सांगा, कोण आहे सांगणार आम्हाला सांगा, त्या एखादा बोर्ड लावा, त्याच्या आम्ही बाहेर थांबतो। या ठिकाणी आधी आम्हाला थोडं अडवलं पोलीस यांनी, तेव्हा जाता येत नाही म्हणले, तोंडी म्हणले, त्यांनी लिखी द्यायला तयार नाहीत। मग आम्ही रस्त्याने चालत आलो, आम्ही पायी येणार नव्हतो, एवढे उन्हात येणार नव्हतो। आज या ठिकाणी पहिला आम्ही इथं आलो, या ठिकाणी निश्चितच हा बोगदा पूर्ण अनधिकृत आहे, कारण या बोगद्याला पूर्ण 400 एकर जमीन लागायली। कुठलीही एकही एकर शेतकऱ्याची जमीन या ठिकाणी अधिकृत केलेली नाही। शेतकऱ्याला दाबदडप करून असं हबोतोब करून तुम्हाला नाही दिली, तुम्हाला एकट्याला भेटून जसं तुम्हाला आम्ही हे करू म्हणून काही शेतकऱ्यांनी जमीन दाबदडप करून दिलेली आहे। पण निश्चित सांगतो अधिकृत जमीन कुठली या ठिकाणी अधिकृत केली नाही। हा बोगदा 20 किलोमीटर बोगदा आहे, खरबी या ठिकाणी चालू होणार आहे, मोजा या ठिकाणी जाणार आहे। आज पहिला साला मी हे खांबाळा पॉईंट आहे, पुढे गेलं 5 किलोमीटर त्या चिंचोली पॉईंट आहे, आणि पुढे लास्ट एक पॉईंट गेला असेल मौजा पॉईंट आहे। आम्ही 5 तारखेला काही शेतकरी चिंचोली या ठिकाणी बसवले होते, 7 तारखेला आम्ही या ठिकाणी बसलो, आज उद्या 10 तारखेला तुमचे मौजा ठिकाणी बसणार होते। ज्या ठिकाणी आमचा एकच आहे, आमचा जीव गेला तरी चालल, आमचं पाणी जाणार आहे। उद्या आमचे लेकर रस्त्यावर आहेत, हा आमचा अधिकार आहे। उद्या आमचा अधिकार या ठिकाणी चिरून आमच्यावर अत्याचार करू नये, यासाठी निश्चित सांगतो हा बोगदा तात्काळ या ठिकाणी कॅन्सल करावा। बोगदा कॅन्सल झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, माझ्या जीवाची जी पर्वा करणार नाही, मेलो तरी चालल, या ठिकाणी मी या इथून उठणार नाही, हे सर्व तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। कारण हा बोगदा या ठिकाणी शेतकऱ्यांचं वाळवून राहणार आहे, आमच्या शेतीला यानंतर बोगदा झाल्यावर पाणी सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे आमच्या नदीवर आधी बॅरेजेस करा, नदी पूर्ण आम्हाला पाणी करा, आणि नंतर उरत असं पाणी देण्या, ही आमची प्रमुख मागणी आहे। आपल्या जिल्ह्याची ही जलवाहिनी आहे, जलवाहिनी म्हणजे एक प्रकार जीवनवाहिनी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आणि अशा या प्रकारामध्ये जे पाणी आपल्या जिल्ह्याचं पूर्ण पळवून नेलं जात आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारचं पाणी उद्या प्रकल्प करायला शिल्लक राहणार नाही, आणि हे शिल्लक राहणार नाही मला हे कळत नाही की या माध्यमातून मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आपण सत्तेमधले लोकप्रतिनिधी आहात आणि आपलं खूप वजन आहे असं म्हणता की मुख्यमंत्र्यापर्यंत याच्यापर्यंत, आणि हिंगोली जिल्ह्याचं पाणी पळवून नेत आहेत। याच्या अगोदर सिद्धेश्वरच्या माध्यमातून नेलं गेलं, इसापूरच्या माध्यमातून नेलं गेलं, येलदरीच्या माध्यमातून नेलं गेलं। त्यावेळेच्या पूर्वजीच्या लोकांना तुम्ही नावबोटं ठेवणारे माणसं आज काय गप्पा आहेत, कशामुळे गप्पा आहेत, काय तुम्हाला भेटायला की काय अपेक्षा आहे एवढं की तुम्हाला की जेणेकरून हा बंधाऱ्याचं पाणी आपलं या नदी वळून पाणी नेण्याचं काम आपण होऊ देत आहात। तर मला या प्रसंगी एवढीच विनंती करायची आहे त्यांना की कोणत्या परिस्थितीमध्ये हिंगोली जिल्ह्याला लागणारं पाणी थांबवा, आणि हिंगोली जिल्ह्याला आज 150 हेक्टर इथली जमीन आपली संपादित केल्या जाणार आहे। एकही शितुडा पाणी या शेतकऱ्याला मिळणार नाही, अधिकीचं आजूबाजूच्या जमिनीचं पाणी त्याच्यात जाणार आहे। आणि म्हणून गुन्हे काय यांनी जर काही समजा फाशा जरी दिल्या ना, मला काही फरक पडणार नाही। शेतकऱ्यासाठी आम्ही लढत राहू, आणि निश्चितपणे आपलं पाणी हक्काचं कशा पद्धतीनं रोखता येईल हे आम्ही करणार आहे संबंधित बोगद्याचं। आणि मला असं वाटतं की या तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी निश्चितच पैसे घेऊन हे काम करू द्यालेत, कारण की हिंगोली जिल्ह्याचा या बोगद्यामुळे वाळवंट होणार आहे। आत्ताच दुष्काळी परिस्थिती या सातत्याने जिल्ह्यात राहते, असं असताना सुद्धा असं म्हणजे कोणता नालायक बोगदा करायला परवानगी देणार आहे? निश्चितच याच्यात काहीतरी साठवलोट झालेला आहे, आणि त्या अनुषंगाने हा बोगदा होणार आहे। पण निश्चित मी शिवसेनेच्या वतीनं, उद्धव साहेबांच्या वतीनं मी सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत हा बोगदा आम्ही होऊ देणार नाही।
काहीही कोणत्याही थराला जायची वेळ आली तरी आम्ही हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट या ठिकाणी होऊ देणार नाही, म्हणजे होऊ देणार नाही. आज प्राथमिक स्वरूपाचं आम्ही उपोषण केलं, आंदोलन केलं. या ठिकाणी प्रशासनानं बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना काहीच माहित नाही तरी इथं आडवा तिथं बसा, आडवीची भाषा आमच्या सोबत तरी प्रशासनानं करू नये. नाहीतर आम्ही प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी फिरू देणार नाही, हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. कारण की आमच्या जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा बोगदा आम्ही होऊ देणार नाही, म्हणजे होऊ देणार नाही. याची गंभीर दखल महाराष्ट्र शासनानं घ्यावी, अन्यथा याचे परिणाम जिल्ह्यात आपल्या सर्वांना प्रशासनाला भोगावे लागतील. मागणी आहे की आमचं जे हे पाणी पळवलं जात आहे तर हे अक्षरशः आमच्या शेतीचं नुकसान करून जात आहे. आमची शेती जर पाहिलं तर 3 ऋतूमध्ये विभागलेली आहे. एक नदीचं पाणी 30% आणि निसर्गाचं पाणी 30% आणि भूगर्भातलं येणारं पाणी 30%. हा जर बोगदा जर 80-90 फूट 100 फूट जर जात असत, भूगर्भाचं पाणी चाललं, नदीचं पाणी घेऊन चालले, निसर्गावर जगल्यापेक्षा आम्ही इथं मेलेले बरे, पण आम्ही हा बोगदा होऊ देणार नाही. निसर्गावर आम्ही जगूच शकत नाही. नदीचं पाणी गेलं, भूगर्भाचं पाणी गेलं, आम्ही कसं जगायचं कसं? याच्यासाठी आम्ही या ठिकाणी मेलो तरी हरकत नाही, पण हे बोगदा होऊ देणार नाही. आणि हा बोगदा रद्द झालाच पाहिजे. आणि याच्याकडे खरं पाहिलं तर आमच्या प्रतिनिधीचं लक्ष असायला पाहिजे, पण प्रतिनिधी का लक्ष देत नाही हे आम्ही त्याला विचारल्याशिवाय राहणार नाही. काय तुमची मागणी आहे सरकारकडे? ते बोगद्याची बोगदा रद्द. नेमका हा बोगदा झाल्यामुळे काय होणार तुमचं नुकसान? पाणी जाणार, नुकसान होणार, ढोरावासा पाणी राहणार, माणसाला पाणी राहणार. बोरा आटतात, हिरी आटतात, गावाला पाणी राहतच नाही. हे कोणतं पाचान होणार आहे. बोगदा रद्द नाही झाला तर पुढची भूमिका काय असणार तुमची आंदोलनाची? आंदोलन करणार, चालू राहणार. जवरक होत नाही बोगदा रद्द तवरक आमचं आंदोलन चालू राहणार. मेलं तरी चालेल. मग आम्हाला पाणीच राहत नाही सर. ढोराला नाही, लेकराला नाही, माणसाला नाही, कालच पाणी राहत नाही. काय करायचं पाणी नसल्यावर? राहूनच काय उपयोग आहे? मग त्याच्यापुरता मिळेल बरं आहे ना, त्याच्यापुरता मिळेल बरं आहे. मग